मित्रांनो, संसार म्हटलं की भांडण तंटे आलेच. पण जेव्हा आपल्यातील अहंकार नात्यापेक्षा मोठा होतो, तेव्हा हसते खेळते संसार कसे उद्ध्वस्त होतात याचा एक डोळे पाणवणारा प्रसंग आज मी तुम्हाला सांगणार आहे. एका जावयाच्या एका निर्णयाने संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य कसे बदलले हे नक्की पहा. गोष्ट आहे 2020 मध्ये लग्न झालेल्या एका जोडप्याची. सुखाचा संसार सुरू असतानाच काही काळाने त्यांच्यात छोट्या छोट्या गोष्टींवरून किरकोळ वाद सुरू झाले. हळूहळू हे वाद आणि भांडणं इतकी टोकाला गेले की दोघांनीही एकमेकांपासून वेगळे होण्याचा म्हणजेच थेट घटस्फोट घेण्याचा कायदेशीर निर्णय घेतला. दोघांचेही मन एकमेकांसाठी पूर्णपणे कटू झाले होते. पण या दोघांच्या रोजच्या भांडणाचा आणि उद्ध्वस्त होणाऱ्या संसाराचा सर्वात मोठा फटका बसला तो मुलीच्या वयस्कर वडिलांना. आपल्या लेकीचे घर तुटत आहे हे त्या वृद्ध पित्याला सहन झाले नाही. त्यामुळे त्यांची प्रकृती एवढी खालावली की त्यांना तातडीने हॉस्पिटलच्या ICU मध्ये ऍडमिट करावे लागले. दुसरीकडे कोर्टामध्ये दोघांच्या घटस्फोटाची कायदेशीर तयारी अंतिम टप्प्यात आली होती. पण म्हणतात ना, संकट काळातच माणसाची खरी पारख होते. आपले सासरे हॉस्पिटलमध्ये अतिशय गंभीर अवस्थेत आहेत हे समजताच जावयाने पत्नी सोबतचे सर्व वाद, राग, भांडण आणि वैर एका झटक्यात बाजूला ठेवले. तो सर्व विसरून थेट हॉस्पिटलमध्ये धावून गेला. एका लहान मुलाप्रमाणे त्याला काळजीपोटी हॉस्पिटलमध्ये धावताना पाहून पत्नीच्या घरचे सर्वजण चकित झाले. तो तिथेच थांबला नाही, तर त्याने सर्वांना धीर दिला आणि समोर येऊन सासऱ्याच्या उपचाराचा संपूर्ण आर्थिक आणि वैद्यकीय खर्च स्वतःच्या अंगावर घेतला. पतीला अशा संकटाच्या वेळी धार भरून उभे राहिलेले पाहून पत्नी आणि तिच्या घरच्यांच्या डोळ्यावरचा रागाचा पडदा गळून पडला. पत्नीच्या मनातील पतीबद्दलची सर्व कटुता नष्ट झाली. या प्रकरणाची जेव्हा पुढील सुनावणी न्यायालयात झाली तेव्हा तिथलं दृश्य पूर्णपणे बदललेलं होतं. न्यायाधीशांसमोर केसची फाईल येताच पत्नीने अचानक पुढे होऊन घटस्फोटाची सर्व कायदेशीर कागदपत्रे सर्वांसमोर फाडून टाकली आणि रडत पतीला घट्ट मिठी मारली. कोर्टाच्या आवारात घडलेला हा भावपूर्ण प्रसंग पाहून तिथल्या प्रत्येकाची डोळे पाणावले. मित्रांनो, नात्यात चुका आणि वाद कोणाकडूनही होऊ शकतात, पण कठीण काळात एकमेकांची साथ देणे हेच खरे प्रेम आहे. तुम्हाला हा प्रसंग कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा आणि अशाच भन्नाट व्हिडिओसाठी आपल्या न्यूज कट्टा या YouTube चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.